राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. AKP मराठी म्हणजे आपल्या अमोल कोळेकर पाटील या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण या चॅनलवरती विशेष महामुलाखतीचं जे काही सत्र सुरू ठेवलं होतं, या सत्रामध्ये आपण एका विशेष पाहुण्यांना भेटणार आहोत. या पाहुण्यांबद्दल बरंच काही सांगायचं आहे, परंतु आपण अशा समाजामध्ये जगतो किंवा वावरतो जिथे अनेक वेळा आपल्याला मुलगी झाली तर ती एक जबाबदारी किंवा एक ओझं असा पण एक चुकीचा समज आपल्या समाजामध्ये पसरलेला आहे. परंतु काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना मुलगी म्हणजे देवीचं रूप वाटतं आणि त्या मुलीला स्वतःच्या लक्ष्मीच्या पावलाने आपल्या दारी आले असं ते समजतात आणि त्यांच्यावरती आनंदाचा वर्षाव होतो. जे माझ्यासोबत बसलेले ते तेजस डाकी साहेब हे प्रतीक म्हणजे असेच आहेत. ह्यांचं जितकं तुम्ही कौतुक कराल तितकं कमी, कारण ह्यांनी एक उपक्रम केलेला आहे यांच्या गावामध्ये की एखाद्याच्या घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर ते खुशीने आनंदाने त्या मुलीच्या घरच्यांना आर्थिक मदत द्यायचे. इतकंच नाही तर एखाद्याच्या घरामध्ये समजा काही दुःखद गोष्ट घडली असेल, एखाद्याचा मृत्यू झाला असेल, तर अशा परिवाराच्या घरामध्ये देखील हे तेजस डाकी सर आहेत ते आपली मदत पोहोचवतात किंवा त्यांना थोडाफार हातभार लावतात. इतकं मोठं दातृत्व असणारं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत. आपण मन मोकळेपणानं त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, गप्पा करणार आहोत. सर, मनापासून आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आपलं. थँक्यू अमोल. सगळ्यात अगोदर कसे आहात सर? दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देखील तुम्हाला. खूप मस्त, म्हणजे तू कसं आहे समोर? एकदम मस्त आहे. आपण पाठीमागच्या वेळेला भेटलो होतो, त्यावेळेला निवडणुकीचं वातावरण सगळीकडे सुरू होतं. त्यानंतर मी ठरवलं होतं की मला इतकं मोठं दातृत्वाचा सहवास लाभला पाठीमागच्या वेळेला की माझी इच्छा होती की तुमच्याशी एक मनमोकळेपणानं मुलाखत करावी म्हणून. तर त्यासाठी आज आपला वेळ मिळाला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद समजेन. मी थोडं पूर्वीपासून सुरुवात करेन की आज आपण लँडलॉर्ड नावाचं जे आपलं रिअल इस्टेटचं मोठं व्यवसाय आहे हा देखील सांभाळता. याचबरोबर आपण समाजाची नाळ देखील विसरली नाही आहेत, समाजसेवाचं जे दातृत्व आहे ते देखील विसरले नाहीत. पण हे सगळं करत असताना तुमच्यावरती नक्की लहानपण तुमचं कसं गेलं होतं? लहानपणी जेव्हा मी 3 भाऊ होतो, 3 भाऊ मराठी शाळेत शिकत असताना आमचे वडील TIPL जी रामशेठ ठाकूर साहेबांची कंपनी आहे त्या ठिकाणी माझे वडील एक सुपरवायझर म्हणून काम करायचे. सकाळी घरातून 7 वाजता ते बाहेर पडायचे, ते रात्री ते 8-9 वाजता घरी पोहोचायचे. म्हणजे आम्ही जेव्हा झोपलेलो असायचो तेव्हा वडील माझ्या घरातून बाहेर पडायचे. रात्री आम्ही जेव्हा झोपून गेलेलो असायचो तेव्हा माझे वडील रात्री घरी यायचे. कधी वडिलांचा आणि आम्हाला जास्त म्हणजे जी वडिलांसोबत जी एन्जॉयमेंट्स असतो, मौज मस्ती असतो किंवा फिरणं असतं, हे आम्हाला कधी करता नाही आलं. कारण 12 तास ड्युटी प्लस माझं गाव एवढं या दुर्मिळ भागात होतं की माझ्या वडिलांना तिथून पोचायला 2 तास आणि यायला 2 तास, म्हणजे जवळपास 17 ते 18 तास माझ्या वडिलांचे बाहेर जायचे. अशा पद्धतीत आम्ही 3 भावंडांनी मराठी शाळेमध्ये शिकत असताना शिक्षण घेतलं. त्यामध्ये आई माझी होती. आई खूप मेहनती होती, खूप मेहनत करायची आणि आईचा स्वभाव असं होतं की आमच्या गावामध्ये कोणी गोरगरीब आला किंवा एखादा भैया वगैरे आला, जो लोखंडी बॉटल्स असेल असा विकणारा व्यक्ती आला किंवा एखादी भवानी आली, तर आई त्याला स्वतः घरात बोलवायची आणि त्याला जेवण वगैरे द्यायची, त्याची विचारपूस करायची. अशा पद्धतीचा स्वभाव माझ्या आईचा होता. त्याच्यामुळं आमचं बालपण जरी गरिबीमध्ये गेलं तरी जेवढं शक्य होतं तेवढे आईवडिलांनी आम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं लहानपणीचं काय एखादी आठवण वगैरे आहे का की ज्यावेळेला तुम्ही म्हणजे संघर्षाचं जीवन तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होतंच, परंतु त्यावेळेची एखादी काही आठवण? बघा, एक सांगतो, मला अनेक जण विचारतात तुम्ही समाजसेवेमध्ये कसं गेलात, तर खरोखर एक खूप छान आठवण आहे ती मी आत्ता काही विसरलो नाही. कदाचित माझं जे फेसबुक अकाउंट आहे त्यामध्ये मी माझ्या त्या आईचं ते फोटो टाकलं होतं. पावसाळ्याचे दिवस होते, सर्व शेती भरली होती पाण्याने आणि पूर्ण शेती पाण्याने भरली असूनसुद्धा एक कुत्रं होतं. त्या एका कुत्र्याचं जे हे असतो आहे आपलं तोंड असतो आहे ते एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये अडकलं होतं आणि तो खूप त्याला म्हणजे जीव वाचवण्यासाठी तो खूप यादी तो प्रयत्न करत होता. खूप त्याला त्रास देतो आणि गावातले लोक ते दृश्य पाहून मजा घेत होते. माझ्या आईने कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या शेतामध्ये उडी मारली आणि त्या कुत्र्याच्या ज्या तोंडामध्ये ती प्लॅस्टिकची बॉटल अडकली होती ती स्वतः त्या शेतात उतरून पाण्यामध्ये भिजून त्या कुत्र्याला तिने वाचवलं. हे मी लहान असताना ते पाहिलेलं आहे
आणि कदाचित तो फोटो माझ्या फेसबुकवर मी माझ्या आईचा टाकलेला सुद्धा आहे. तेव्हापासूनच म्हणजे मी माझ्या आईकडूनच या समाजसेवेचं शिकत गेलो की बाबा तेजेश, परमेश्वराने जर तुला चांगली साथ दिली, जर तुझी आर्थिक परिस्थिती सुधारली तर नक्कीच आपल्या गावासाठी, समाजासाठी काहीतरी कर. हे मला माझ्या आईने लहानपणापासून सांगितलं आणि ही तिचीच शिकवण आहे. आज जो काय मी थोड्या फार प्रमाणात का होईना जी समाजसेवा करतो आहे ते मी माझ्या आईमुळंच करतो आहे. नाही, खरं तर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये समाजसेवा करता. आम्ही जवळून बघतो तुमची सगळी समाजसेवा. पण ही समाजसेवा तुम्ही सुरुवात कधीपासून केली? असं कुठला क्षण होता की तुम्हाला वाटलं की नाही, मला आता माझं जे काही मला सांभाळायचं होतं किंवा मला मिळायचं ते मिळालं होतं आणि आता मी समाजासाठी काहीतरी द्यायला सुरुवात करायला पाहिजे, असं कुठला क्षण होता तो? बघा, जेव्हा मी लहान होतो किंवा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही शिवजयंती असेल किंवा साई दिंडी असेल किंवा क्रिकेट मॅचेस असतील, अनेक प्रोग्राम आम्ही सर्व मुलं ठेवायचो. एखादा उद्घाटक नेमायचो आणि त्याला त्या कार्यक्रमासाठी बोलवण्यासाठी आम्ही त्याच्या घरी पण जायचो. पण उद्घाटनाचा वेळ आल्यावर तो उद्घाटक व्यक्ती येत नव्हता आणि आमची जी तरुण मुलांची जी गणितं असायची ती बिघडायची. मग त्यावेळी आम्हा सर्व कॉलेजच्यातील मुलं असतील, आमच्या गावातली मुलं होती, मग आम्ही सर्व वर्गणी करायचो 50 रुपये 100 रुपये, जेणेकरून त्या फर्स्ट नंबर ते आपण त्या समोरच्या टीमला देऊ. अशा पद्धतीची अडचण आम्हाला झालेली आहे आणि मी ते अनुभवलेलं आहे. किंवा शिवजयंती आहेत, आम्ही चांगले प्रमुख पाहुणेसुद्धा बोलवायचो शिवजयंतीसाठी, परंतु ऐन वेळेवर कोणी येत नव्हतं आणि मग ते पाहुणे न आल्यामुळे जी काय आर्थिक अडचण भासायची किंवा आर्थिक संकट यायची ती आम्ही तरुण मुलांनी फेस केली. तर आम्ही कॉलेजमध्ये असताना अनेक गेस्ट लोकांना बोलवायचो. ते आम्हाला आश्वासनसुद्धा द्यायचे की तुमच्या मॅचेसला किंवा शिवजयंतीला आम्ही येऊ, पण ऐन वेळेवर ते येत नव्हते. आणि मग आम्ही जे काही हे करायचो, मग त्या प्रोग्रामसाठी तुम्हाला माहिती आहे फटाके लावा, शाल आणा, पुष्पगुच्छ घ्या, हे सर्व आमची गणितं मग त्यावेळी कॉलेजच्या मुलांची आमची बिघडून जायची आणि मग आमची फजिती व्हायची. मग आम्ही स्वतःच खिशातून 100 रुपये 200 रुपये गोळा करून त्या गोष्टी आम्ही ॲडजस्टमेंट करायचो. ही परिस्थिती त्यावेळी बघितलेली होती. त्याच्यामुळं मी असं ठरलं की खरोखर माझी जर आर्थिक परिस्थिती सुधारली किंवा बळकट झालो तर नक्कीच ज्या गोष्टी मी भोगलेल्या आहेत तर मला जे कोण बोलवायला येतील त्यांना मी त्याचं होऊ देणार नाही. आणि आत्ता काय जे कोणी क्रिकेटची मुलं असेल, शिवजयंतीवाले असेल, साई भंडारे असेल, नवरात्र मंडळ आहेत, जेवढी लोकं माझ्या घरी येतात आमंत्रण घेऊन, त्या सर्वांच्या घरी मी 100% जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. आता मी पाठीमागच्या वेळेला देखील आलेलो, त्यावेळेला बरेच लोक जे दुर्गा मातेचे मंडळवाले होते किंवा इतर बाकीचे सगळे मंडळवाले होते, ते लाईन लावून तुमच्याकडे येत राहतात. आपण या गोष्टीकडे नंतर बघूया. जी तुम्ही सगळ्यात तुम्हाला आनंद देणारी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही एखाद्या घरामध्ये मुलगी जन्माला आली की तुम्ही त्यांच्या घरी आर्थिक मदत पोहोचवता. ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कधी आली आणि का आली? बघा, कसं असतं, एखाद्याच्या घरी मुलगी जेव्हा जन्माला येतोय तर काही सर्वच लोक अशी नाहीत, पण काही लोक निगेटिव्ह घेतात की मुलगी जन्माला आली, मला मुलगा होता, निगेटिव्ह होतात आणि त्यांचं माइंड डिस्टर्ब झालेलं असतो आहे. मग मी ठरलो की जर एखाद्या घरात जर मुलगी जन्माला आली आणि त्याच वेळी जर आपण त्या घरात जर चला 5,000 रक्कम छोटी आहे, परंतु जर आपण त्या घरात जर ती त्यावेळेला पोचवली तर एक त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होईल की बघा माझ्या घरी मुलगी जन्माला आली आणि मला लक्ष्मी आली. तर हे जरा त्यांच्या मनात बदल व्हावं, मुलीच्याबद्दल सुद्धा ती पॉझिटिव्ह व्हावी, जसं मुलाला ते मानतात तसंच मुलीला मानावं, या एकमेव हेतूने मी ही स्कीम सुरू केली. आणि ही स्कीम सुरू करत असताना मी माझ्या पत्नीला विश्वासात घेतलं आणि विचारलं की बाबा आपण असं सुरू करतो आहे, कारण बघा आपली जर पत्नी जर आपल्यासोबत असेल तरच हे आपले असे उपक्रम आपण राबवू शकतो. कारण सर्व सोंग ढोंग घेता येतात, आर्थिक सोंग घेता येत नाही. तर तेव्हापासून मग मी मुलींना सर्वांनी पॉझिटिव्हली घ्यावं, मुलासारखंच समजावं या हेतूने मी ती स्कीम सुरू केली की मुलगी जन्माला आली की आपण त्या घरात 5,000 रुपये देऊया. तुम्हाला आठवते तुम्ही पहिल्यांदा कुठल्या घरामध्ये ही आर्थिक मदत पोहोचवली होती? कारण बघा अनेक वर्षापासून आम्ही ही जेव्हा समाजसेवा करतो तर मला तेवढं लक्षात नाही की पहिलं मी कुणाला हे पारितोषिक दिलं होतं, परंतु माझ्या मते एक राहुल पाटील म्हणून आहेत बोरखार गावचे, त्यांच्या घरात मी हे पहिली रक्कम पोच केली होती किंवा की त्यांना मुलगी त्यांच्या घरात जन्माला आली आणि त्यांच्या घरात मी तेव्हा 5,000 रुपये घेऊन गेलो होतो.
आतापर्यंत अशी किती कुटुंब आहेत ज्या कुटुंबांपर्यंत आपण ही आर्थिक मदत पोहोचवली, किंवा असं ज्यांच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली त्यांच्यापर्यंत आपण मदत पोहोचवली? बघा, आपण जेव्हा अशी समाजसेवा करतो तेव्हा मी हे कधी मोजमाप करत नाही किंवा हिशोब ठेवत नाही. मग त्या समाजसेवेला अर्थ राहत नाही. समाजसेवा म्हणजे काय असतोय? सेवा करणं. गोरगरिबांचे असेल, जे कोण संकटात असेल त्यांची सेवा करणं. आणि जेव्हा आपण अशी सेवा करतो त्याचं मोजमाप ठेवायचं नसतोय. खरी गोष्ट आहे. आता ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येते तिथे तर तुम्ही मदत करता, परंतु एखाद्या घरातला व्यक्ती जातो, जेव्हा मृत पावतो, अशा कुटुंबांना देखील तुम्ही आर्थिक मदत करता. तुमच्या एखादा असं म्हणजे आठवणीमध्ये गोष्ट आहे का की ज्यांना तुम्ही आर्थिक मदत दिली आणि खरंच त्यांच्या कुटुंबामध्ये खरंच त्या वेळेला पैशाची फार गरज होती आणि तुम्ही आर्थिक मदत दिल्यानंतर एक वेगळं माहोल तयार झालं? बघा, हो, अशी अनेक कुटुंब आहेत की त्यांच्या घरात करता धरता पुरुष जातो आहे, लहान मुलं असतात, आई असतो आहे, आणि एकतर त्यांचा घरचा करता पुरुष निघून गेलेला असतो आहे आणि त्यांच्याकडं समोर दुसरं संकट असतो आहे की आता त्याला अग्नी द्यायची आहे, तर लाकडं वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. आणि मग तो एक यज्ञ प्रश्न त्यांच्यासमोर असतो आहे. आपल्या समाजाची लोक जातात, दुःखामध्ये सामील होतात, पण मला वाटत नाही की ते कोण आर्थिक त्यांना सपोर्ट करतो आहे. मग मी माझ्या पत्नीला विचारून हे दुसरं योजना राबवायला सुरू केली की माझ्या गावात जो कोणी मयत होईल त्याच्या घरी ताबडतोब आपण 10,000 रुपये पोचवायचे, जेणेकरून त्याची ज्या काही छोट्या मोठ्या विधी असतील त्या विधी त्या पैशातून पूर्ण होऊन जातील. आणि त्याच्यावरतीच म्हणजे एकतर दुःखाचा डोंगर कोसळला असतो आहे आणि ते आर्थिक संकट, त्याच्यामुळे कमीत कमी आपण आर्थिक संकट दूर करण्याचा प्रयत्न करू शकतो आहे. या हेतूने आमच्या गावात जर एखादा मयत झाला तर 10,000 रुपये देण्यास मी सुरुवात केली होती. बघा मित्रांनो, म्हणजे ही फार प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आपण कधी या गोष्टीकडे जास्त गांभीर्याने विचार करत नाही, परंतु एखाद्या घरातल्या कुटुंबामध्ये अशी काही वेळ येते त्यावेळेला त्या कुटुंबाला पहिल्या मनामध्ये प्रश्न येतो, ज्यांच्या आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्या मनामध्ये, की हे जो आता खर्च होणार आहे हा खर्च आम्ही करायचा कसा, कुठून करायचा? जे लोक ह्या परिस्थितीतून गेले त्यांना सगळ्या गोष्टी ह्या माहिती असतील. साहेब, तुमचा हा उपक्रम खरं तर खूप चांगला आहे. हा उपक्रम तुम्ही भविष्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवायचा काय तुमचा मानस आहे का? 100% जर परमेश्वरांनी साथ दिली तर हा जो उपक्रम आहे हा मी अजून मोठ्या प्रमाणात वाढवेल. दुसरी गोष्ट, आमच्या इकडे जर एखाद्या मुलीचं लग्न असेल तर त्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा आम्ही 25,000 रुपये त्यांना मदत करतो, जेणेकरून छोटं मोठं मंडपचं जे काही त्यांचं बिल असेल ते निघून जाईल. परंतु भविष्यात जर परमेश्वरांनी आम्हाला साथ दिली तर मी आणि माझी पत्नी हे जे उपक्रम आहेत हे 100% उरण आमच्या तालुक्यापर्यंत पोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी लागणारी मेहनत मी घेत आहे. बरोबर. खरं तर समाजसेवाचं हे जे दातृत्व तुमच्या हातातून घडतं आहे हे ईश्वराची इच्छा असल्याशिवाय घडत नाही. खरंच तुमच्या पाठीमागे ईश्वराचा खूप मोठा हात आहे, आशीर्वाद आहे. आणि आमचं देखील हेच आशा आणि अपेक्षा आहे की देवाने तुम्हाला भरभरून द्यावं, जेणेकरून तुम्ही इतरांना भरभरून द्यावं. समाजसेवा करत असताना आपण आता प्रत्यक्षामध्ये राजकारणामध्ये आपण प्रवेश केला आहात. आपण अजित पवार गट जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामध्ये प्रवेश केलात. इकडे कसं काय वळालं? म्हणजे का असं कुठली गोष्ट अशी होती की तुम्हाला वाटलं की नाही आता राजकारणामध्ये आपण गेलं पाहिजे? बघा, आपण समाजसेवा करतो आणि समाजसेवा करताना एक ठराविक प्रश्न आपण सोडवू शकतो. म्हणजे एखादा सामाजिक कार्यक्रम आहे, उपक्रम असतात, त्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करू शकतो. पण खरी जी मदत आपल्या नागरिकांना, समाजाला हवी असते ती एक समाजसेवक म्हणून आपल्याला करता येत नाहीत. एखादा रस्ता प्रश्न असेल, ट्रॅफिक प्रश्न असेल, बेरोजगारी असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ही समाजसेवक करू शकत नाहीत, कारण समाजसेवकाकडे ती पॉवर्स नसतो आहे. त्याच्यामुळं अनेक माझ्याकडे समस्या लोक घेऊन येत होते, पण त्यांची निराकरण माझ्याशी होत नव्हतं, कारण मी कुठल्या पार्टीत नसल्यामुळं मला कुठला राजकीय सपोर्ट नव्हता. आणि राजकीय सपोर्ट नसल्यावर तुम्हालाही माहिती आहे काय अवस्था असतो ती. त्याच्यामुळं समाजसेवक म्हणून जे करता आलं ते केलं मी. पण माझी इच्छा होती की माझ्या उरणमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपल्याला आता अशा एखाद्या पक्षात जायची गरज आहे की खरोखर तिथे आपल्याला मान सन्मान मिळेल आणि तिथे प्रॉपर व्यवस्थित नागरिकांची कामंसुद्धा होतील. अशा पद्धतीने मी विचार केला आणि तेव्हा मला जाणीव झाली की असा एकमेव पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादांचा गट, की तिथे दादांचं काम तुम्हीही पाहिलं, मी पाहिलं, पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. इवन आपले राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे साहेब, त्यांचंही काम आपण समोरून पाहिलं. आज आपल्या रायगडला जी समृद्धी लाभली ती समृद्धी लाभण्याचं जे एकमेव नाव आहे त्यामध्ये आपले तटकरे साहेब येतात.
मग अशा व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली जर आपण काम केलं तर नक्कीच आपण समाजाचा, आपल्या तालुक्याचा विकास करू शकतो. या एकमेव हेतूने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. नक्कीच तुम्ही जो राजकारणामध्ये प्रवेश केला आहे त्याची नक्कीच कारणं फार महत्त्वाची. जे समाजसेवक म्हणून आपण जी कामं करू शकत नाही ती प्रत्यक्ष राजकारणामध्ये जाऊन आपण ती नक्कीच समस्या सोडवू शकतो. पाठीमागच्या विधानसभेला म्हणजे 2024ची जे विधानसभा निवडणुका पार पडल्या, या निवडणुकांमध्ये आपल्या पत्नी उभा होत्या या उरण मतदारसंघामधून. दुर्दैवाने आपला पराभव झाला. हा क्षण किती भावनिक होता? बघा काय असतं आहे, आपण जेव्हा 10-12 वर्षे समाजसेवा करतो, प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ज्या पद्धतीने लोकांनी आमची साथ नाकारली किंवा आम्हाला साथ नाही दिली, खरोखर तो क्षण आमच्यासाठी खूप भावनिक होता. कारण जी मुलं जवळपास म्हणजे आम्ही जेव्हा सॅटर्डे असेल, संडे असेल, क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या, माझ्या घरी जवळपास संध्याकाळी 400-500 मुलं घरी बसलेली असायची, माझी वाट बघत असायची. एका गावातून कमीत कमी 10 वेळेला मॅचेस ठेवल्या जायच्या आणि प्रत्येक ठिकाणी मी पोचायचो, प्रत्येकाला सपोर्ट करायचो. पण जशी काही निवडणूक लागली आणि माझी पत्नी श्रीकन्या डाके विधानसभेला उभी राहिली, लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला ट्रीट केलं ते खरोखरच आमच्या हृदयाला लागलं की एखादा व्यक्ती आपल्या घरी 10 वेळेला घरी येऊन गेला, जेवून गेला, चहापाणी घेऊन गेला, त्याच्या 100 प्रोग्राम्सला मी हजेरी लावली आणि आज तो निवडणुकीच्या वेळी तो त्याच्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरत आहे, आपल्याला इग्नॉर करत आहे. खूप मोठी गोष्ट असते. परंतु आम्ही समाजसेवा करताना कुणाची अपेक्षा केली नव्हती, त्याच्यामुळं त्या गोष्टीसाठी आम्ही प्रिपेअर्ड होतो. त्याच्यामुळे एवढं हे नाही झालं. पण लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला वागवलं किंवा ज्या पद्धतीने आमची साथ सोडली तर थोड्याफार वेदना मनाला झाल्या. शेवटी मी पण माणूसच आहे. नक्की तुम्हाला निवडणुकीमध्ये वेळ पण फार कमी मिळाला होता या सगळ्या प्रचारासाठी वगैरे गोष्टीमध्ये. पण पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण कामाला सुरुवात केली. ती ऊर्जा नक्की येते कुठून तुमच्याकडे? बघा, माझ्या शरीरामध्ये एक समाजसेवक दडलेला आहे आणि जिथे जिथे समाजाला माझी गरज लागते, चला समाजाने मला नाकारलं ठीक आहे, ती त्यांचं हे झालं, परंतु मी समाजाला नाकारू शकत नाहीत. माझ्यासारखा समाजसेवक जर आहे आणि एखाद्या मुलीला फीच्या अभावी शाळेतून बाहेर जावं लागत असेल तर त्या समाजसेवकाला अर्थच नाही. मी दुःख नाही बघू शकत. मी खूप इमोशनल माणूस आहे. मला समोरच्याचं दुःख बघता येत नाहीत. त्याच्यामुळं निवडणूक झाल्यानंतर जे काही निकाल लागले ते आम्ही एक्सेप्ट केलं. लोकांनी जे मॅन्डेट दिलं ते आम्ही एक्सेप्ट केलं. पुन्हा आम्ही समाजसेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलं. आपण आता अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला, राष्ट्रवादी. अजित पवारांचाच पक्ष का? बाकी भरपूर राज्यामध्ये पक्ष होते, पण त्यांचं राष्ट्रवादीच निवडण्यापाठीमागे काय खास कारण आहे? बघा, अजितदादांचा नेचर मला माहिती आहे. रोखठोक भूमिका घेतात. अनेक नेते आहेत, बोलतात एक, करतात एक, आपल्यासोबत खातील आणि पितील आणि करतील एक, अशा गोष्टी असतात. परंतु तटकरे साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे दोघे असे व्यक्तिमत्व आहेत, हो तर हो, नाही तर नाही, रोखठोक भूमिका घेतात. आणि माझा नेचरसुद्धा तसाच आहे. एखादी गोष्ट जर माझ्याशी होणार असेल तर मी ती हो बोलतो आहे, होणार नसेल तर नाही बोलतो आहे. मला कुठेतरी वाटलं की माझं नेचर आणि त्यांचं नेचर मिळतं जुळतं आहे. कदाचित आपण त्यांच्याकडे जर गेलो तर आपल्याला नक्कीच तो मान सन्मान मिळेल, आपली कामं होतील, या हेतूने मी त्यांच्याशी जुळलो गेलो. बरोबर. पण साहेब, तुम्हालाही माहिती आहे की ज्या वेळेला समाजकारण आणि राजकारण ते दोन चालणाऱ्या गोष्टी आहेत, त्या समांतर चालणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्यांचं संतुलन राखणं फार महत्त्वाचं असतं. आता हे संतुलन आपण कसं राखणार आहात? 100% बघा, एखादा व्यक्ती असतो आहे, त्यांनी जर ठरवलं की मला समाजासोबत राहायचं आहे, आपले पाय जमिनीवर ठेवायचे आहेत, तर त्याला हे सर्व गोष्टी शक्य होतात. आणि मी सुरुवातीपासून माझे पाय जमिनीवर ठेवलेले आहेत. इवन समाजसेवा करत असताना मी कुठलाही पक्ष पात केलेला नाही. मग ते BJP पक्षाचे कार्यक्रम असतील, काँग्रेसचे असेल, शिवसेनेचे असेल, प्रत्येक पक्षाच्या कार्यक्रमाला मी हजेरी लावली. प्रत्येक पक्षाच्या कार्यक्रमाला मी माझ्या परीने आर्थिक मदतही केलेली आहे. पण आत्ता जेव्हा समाजसेवेतून राजकारणात गेलो आहे तर मला माहिती आहे कुठं थांबायचं, कुठं सुरू व्हायचं. त्याच्यामुळं नक्कीच समाजसेवा आणि राजकीय ह्या दोन्ही गोष्टी मी व्यवस्थित हाताळू शकतो आहे. नक्कीच. आपण उरण तालुक्यातून येतं, आपला तालुका हा उरण येतो. उरण तालुक्यातले असे कुठले नक्की प्रश्न आहेत जे तुमच्या मनाला फार भिडतात आणि असे प्रश्न आजही प्रलंबित आहेत ज्याच्यासाठी आपण इथून पुढे आता नक्कीच कार्य कराल? बघा, उरणमध्ये सर्वात महत्त्वाचं झालं, बघा
अतिविकास अतिभकास होतो. तर उरणमध्ये आता अशी परिस्थिती आहे की एखादा बघा आईवडिलांचा मुलगा मिलिटरीमध्ये असतो, नेव्हीमध्ये असतो आणि जेव्हा तो युद्धावर जातो तेव्हा आईवडिलांची अवस्था काय होते आपण बघतो. तिला वाटते माझा मुलगा युद्ध जिंकून कधी घरी परततो, अशी अवस्था त्या आईवडिलांची होत असते. तशीच अवस्था आमच्या उरणमध्ये जेव्हा मुलगा कामाला जातो ना, ऑफिसमध्ये निघतो ना, तेव्हा होतो आहे. आईवडिलांना विश्वास नसतो आहे की माझा मुलगा आता बाईकवरून जात आहे, तो सुखरूप घरी परत येईल न येईल ही भीती त्यांच्या मनाला लागून राहिली असते. कारण एवढ्या प्रमाणात ट्रॅफिकचा प्रश्न उरणमध्ये भेडसावत आहे. बेकायदेशीर गोडाऊन आहेत, रस्त्यावर कंटेनर उभे असतात, ट्रॅफिक जाम आहे. इवन जर आपण बघायला गेलो तर दिघोडापासून जासेपर्यंत, दिघोड्यापासून गव्हाण फाट्यापर्यंत, कोपरोलीपासून त्या द्रोणागिरीपर्यंत काय ट्रॅफिकची समस्या आहेत. अहो आम्हाला विकास नको, परंतु एक आम्हाला शाश्वती पाहिजे की आमचा भाऊ आमचे वडील जेव्हा बाईकवरून जातात कामाला तेव्हा ते व्यवस्थित घरी परत येऊ शकतात. आम्हाला ही शाश्वती पाहिजे. तो नुसतं विकास या नको आहे आम्हाला विकास आहे. दुसरा प्रश्न बेरोजगारी वाढले आहेत. अनेक कंपन्या बंद पडलेल्या आहेत. ज्या कामगारांनी स्वतःच्या दिवाळी असेल, होली असेल त्या कंपनीसाठी घालवल्या, आपली कंपनी मोठी करण्यासाठी घालवल्या, आज त्या कामगारांना बेरोजगार व्हायला येतो आहे. एअरपोर्टसारखा प्रश्न असेल, अनेक तरुण मुलं आहेत, एज्युकेटेड मुलं आहेत. आपल्या मुलांना काय कुठल्या ठिकाणी जॉब मिळणार आहे तुम्हाला याची कल्पना आहेत. मी तर असं ऐकून आहे की कोण साफसफाई, शौचालय साफ करणं ही कामं आपल्या मुलांना आहेत. आपल्या समाजामध्ये अनेक कर्तृत्ववान पोरं आहेत, एज्युकेटेड पोरं आहेत. त्यांच्यासाठी मी या राजकीय क्षेत्र निवडलं का आमच्या उरणमध्ये जे काही या समस्या आहेत, मग कामाचा प्रश्न असेल, बेरोजगारी आहे, आपला ट्रॅफिकचा प्रश्न आहे, ह्या सर्व प्रश्नांवर आपण काहीतरी उत्तर देऊ शकतो, आपल्या समाजाला न्याय देऊ शकतो, उरणच्या विकासासाठी हातभार लावू शकतो. या एकमेव हेतूने मी राजकीय वाटचाल सुरू केलेली आहे. नक्कीच. आता नवी मुंबई आपलं विमानतळ आहे. या विमानतळाचं 2 दिवसानंतर नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. परंतु अशी माहिती समोर येते की यामध्ये जे आपल्या तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत, बहुतांश मुलं ही बाहेरून या ठिकाणी नोकरी देण्यात येणार आहे आपल्या. मग असं जर झालं तर आपले स्थानिक जे भूमिपुत्र आहेत यांच्या नोकरींचा प्रश्न ऐरणीवरती येणार आहे. तर यासाठी आपण कशा पद्धतीचं पाऊल उचलणार आहात? माझी तर सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे, सत्ताधारी पक्षांना विनंती आहे की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये जो काय आता रोजगार निर्माण होणार आहे, जॉब निर्माण होणार आहेत, तर पहिल्या ज्या संध्या आहेत त्या आपल्या स्थानिक भूमिपुत्र देण्यात याव्या. त्याच्यानंतर मग खरोखर आपल्याकडे एखादी व्यक्ती त्या लेवलची नसेल तरच ती बाहेरची घ्यावी. परंतु शक्यतो आपल्या समाजामध्ये आता सर्व तरुण जी पोरं आहेत वेल एज्युकेटेड आहेत, खूप शिकलेले आहेत. त्याच्यामुळं मला वाटतं जर सर्व संधी स्थानिक भूमिपुत्रांना दिली तरी काही वावगं ठरू नये. कारण आपली मुलं आता त्या लेवलची क्वालिफाईड आहेत आणि तरी आपल्याकडे जर क्वालिफिकेशन असूनसुद्धा जर बाहेरची मुलं जर भरती केली तर नक्कीच आम्ही तरुण पोरं याच्यावर आंदोलन असेल, मोर्चा असेल, नक्कीच याचा निषेध करू. नाही, नक्कीच. म्हणजे जर भविष्यामध्ये आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना डावलण्याचा जर प्रयत्न केला विमानतळ अथॉरिटीने, तर भविष्यामध्ये आपण त्यांच्यासाठी, मुलांसाठी आपल्या आंदोलन वगैरे किंवा काय असं मोर्चाचं नियोजन आहे का? 100% जर आपल्या मुलांना, तरुण मुलांना जर डावलण्यात आलं, आपल्या मुलांना जर रोजगार उपलब्ध होत नसेल आणि बाहेरची मुलं जर इकडे रोजगार मिळवत असतील तर 100% ही निषेधार्थ गोष्ट आहे आणि तरुण मुलांनी मग यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. पण मला असं वाटत नाही असं काय होईल. 100% आपल्या तरुणांनाच पहिलं प्राधान्य देण्यात येईल. नक्कीच. आता मला वाटते पंचायत समिती असतील किंवा महानगरपालिका ही निवडणुका तोंडावरती आहेत. असं विरोधकांना कुठेतरी असं वाटतं आहे की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती आल्यानंतर राजकारणामध्ये प्रवेश केला, याच्या पाठीमागे दुसरं काही उद्दिष्ट आहे का आपलं? काय नाही बघा, आता जवळपास स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, निवडणुका लागलेल्या आहेत आणि मी पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेलेलो आहे आणि माझं एक असं ज्या ठिकाणी राहायचं आहे तिथे प्रामाणिक काम करायचं आहे. उद्या जर मला कुठली जबाबदारी साहेबांनी दिली तर त्या जबाबदारीला पार पाडण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष उरण नव्हे तर रायगडमध्ये कशा पद्धतीने मोठा करता येईल किंवा त्यासाठी मला काय करावं लागेल यासाठी मी प्रयत्न नक्कीच करणार आहे. कारण ज्या पार्टीमध्ये आपण गेलो त्या पार्टीला 100% देण्यासाठी मी नेहमी तयार असेल किंवा मी नेहमी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपण समाजाची आणि आपली नाळ फार जोडलेली आहे. आणखी तरुणांनी समाजकार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण काय त्यांना एक आव्हान कराल? बघा, एक सांगतो, समाजसेवा
100% माझ्या रक्तातच आहे आणि आता पक्षात गेल्यामुळे जिथे कदाचित माझी ओळख नव्हती तिथूनसुद्धा मला कार्यक्रमासाठी बोलवण्यात येतं. मी प्रत्येक ठिकाणी जाणार आहे आणि मला जास्तीत जास्त समाजसेवा करून लोकांना एकत्र करणं, आपल्या समाजाबद्दल, आपल्या जातीभातीबद्दल त्यांची जी विचारसरणी निगेटिव्ह काही विचार करतात त्यांना सर्वांना एकत्र आणून एकत्र काम करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि माझे प्रयत्न पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे कोण काही त्याच्या अडचणी असेल, शिक्षणासाठी असेल, बऱ्याच गोष्टी असतात, मग प्रत्येकाला न्याय देण्यासाठी त्यांना मेहनत करण्यासाठी मी तिकडं प्रयत्न करणार आहे. आत्ता एक आपल्याकडे राजकीय पक्ष आहे, त्या दृष्टीने आपल्याला अजून काय समाजसेवा करता येईल ह्याचासुद्धा मी विचार करणार आहे. नक्कीच. आता आपण प्रत्यक्ष राजकारणामध्ये तर उतरलंच आहात. पुढच्या 5 वर्षामध्ये उरणला कुठे बघता? कारण आता ज्या पद्धतीने उरणचं डेव्हलपमेंट होतं आहे किंवा उरणमध्ये नवीन नवीन कंपनी येतात, 5 वर्षानंतर उरण काय कुठे बघता उरणसाठी? माझी इच्छा आहे किंवा माझं स्वप्न आहे, माझा उरण जो विधानसभा मतदारसंघ आहे तो महाराष्ट्रात टॉप 1ला यावं आणि माझा उरण महाराष्ट्रामध्ये टॉप 1ला कसा येईल यासाठी 100% मी प्रयत्न करेन. पुढच्या 5 वर्षामध्ये आता जे आज प्रश्न आहेत, ट्रॅफिकचं जे समस्या सांगितले आपण, बेकायदेशीर आपल्या या ठिकाणी कंटेनरचे गोडाऊन उभे राहिलेले आहेत, यासाठी आपण काही पाऊल उचलणार आहात का? हो, मी लवकरात लवकर आदित्य तटकरे जे आहेत त्यांना मी भेटणार आहे. आमच्या उरणमध्ये काही समस्या आहेत, लोकांना किती या ट्रॅफिकमुळे धोका निर्माण झालेला आहे, किती लोकांनी जीव गमावलेला आहे, आपल्या आई बहिणींची अवस्था या ट्रॅफिकमुळे काय होतो आहे, ह्या सर्व गोष्टींची जी खरी माहिती आहे ते मी आदित्यताईंना सांगून किंवा तटकरे साहेबांना सांगून अजितदादांच्या कानावर घालून ही त्यांना सर्व माहिती सांगणार आहे. कारण काय झालं आहे, ॲक्च्युली उरणमध्ये काय किती खतरनाक समस्या आहेत हे जे उरणचे नागरिक आहेत त्यांना माहिती आहे. फक्त या समस्या कोण ओपन करत नाही की या समस्याबद्दल कोण बोलत नाहीत. तर या समस्यावर 100% मी बोलणार आहे आणि या समस्या मी आमच्या नेत्यांपुढं मांडणार आहे. एक मजेशीर प्रश्न विचारायचा होता मला. आपण समाजामध्ये नेहमी दान देत राहता, लोकांच्या अडीअडचणींना मदत करत राहता, पण एक असं कधी घडलं आहे का की एखादी व्यक्ती आली तुमच्याकडे ज्यांनी त्यांची परिस्थिती फार हालाकीची सांगितली आणि तुम्ही त्यांना मदत केली आणि नंतर तुम्हाला पाठीमागून असं समजले की अरे हां, याने तर आपल्याला फसवलं किंवा इतकी काही जेवढी सांगितली तेवढी काही परिस्थिती त्यांची बिकट नव्हती, असं काही मजेशीर किस्सा घडला? अशा 100% गोष्टी घडतात. अनेक लोक येतात की माझा मुलगा आजारी आहे, माझी मुलगी आजारी आहे, माझ्या मुलीला शाळेला फी भरायची आहे आणि कसं असतं आहे ती जी रक्कम असते 10,000 20,000 रुपये, आपल्याला त्यावेळी वाटतं आहे की कदाचित आपण 10,000 रुपये दिले तर याच्या मुलावर उपचार होऊ शकतात आणि मग आपल्याला त्याचे जे मित्र लोक असतात ते मला सांगतात, अरे तेजेश तुझ्याकडे हा व्यक्ती आला होता, 10,000 रुपये घेऊन गेला, त्यांनी पार्टी पण केली. अशा गोष्टी होतात. परंतु काय असतं, आपण समाजसेवा करताना एखादं जर आपल्याला फसवत असेल तर ठीक आहे, ते त्याचं त्याला. पण मला असं वाटतं आहे की खरोखर एखाद्याला जर अडचण असेल आणि त्यावेळी जर आपल्याकडून मदत नाही झाली तर ते आपल्याला मग आयुष्यभर ते टोचत राहील. या हेतूने मला माहिती असतं अनेक लोक फसवण्यासाठी सुद्धा येतात, परंतु मी स्वतःला फसवून घेण्यासाठी तयार असतो, परंतु ते खुश राहिले पाहिजेत. खरं तर यांचं एवढं मोठं दातृत्व आहे की म्हणजे हे यांचं कर्म करतात, समोरचा ज्याचं कर्म ज्या त्याच्या पाठीमागे असं म्हणतात. याच पद्धतीनं एखादी अशी कुठली आठवण आहे का, भावनिक आठवण, ज्यांनी तुम्ही मदत केली आणि एखादं आजही तुम्हाला तो किस्सा आठवतो? हो, मी एका व्यक्तीला मदत केली होती मुलीच्या शिक्षणासाठी आणि मला लक्षात नव्हतं की मी त्याच्या मुलीला शिक्षणासाठी मदत केली वगैरे वगैरे. तर त्याच गावात एक प्रोग्राम होता साई भंडारा म्हणून, तर त्या प्रोग्राम्सला मी गेलो होतो. सर्व लोक बाहेर बाकड्यावर जेवायला बसली होती. तो व्यक्तीने मला पाहिलं की मी त्या बाकड्यावर बसलेलो आहे. त्यांनी मला हाताला पकडलं, त्याची मिसेस त्याची मुलगी हाताला पकडून मला घरात घेऊन गेले की साहेब तुम्ही या बाहेर बाकड्यावर बसू नका, घरात बसा. मी ओळखलं नव्हतं काय नक्की झालं आहे. मी म्हटलं मी तुम्हाला ओळखलं नाही, काय नाही. तर तेव्हा त्यांनी त्याच्या मिसेसनी त्याच्या मुलीने माझ्या पाया पडलं आणि म्हटलं साहेब तुम्ही मला ओळखत नाही, 1-2-4 वर्षापूर्वी मी तुमच्या घरी आलो होतो, माझ्या मुलीचं शिक्षण थांबलं होतं, तेव्हा तुम्ही मला आर्थिक मदत केलीत, ती मदत तुमची मी विसरलो नाही आणि आज तुम्ही माझ्या घरी आलात, माझ्या घराला तुम्ही पाय लावलात, खरोखर माझं मन भरून आलं. अशा पद्धतीने तेव्हा जो बोलत होता तेव्हा खरोखर मला बरं वाटलं की आपण जी काय समाजसेवा करतो त्याचं फल आपल्याला अशा पद्धतीने मिळतो आहे. अशा घटना माझ्यासोबत अनेक वेळा होतात.
असं एखादी व्यक्ती समोर येते आपल्या किंवा आपल्या घरी येते त्यावेळेला काय वाटतं मनामधून की तुम्ही दान देता किंवा तुम्हाला देवाने तेवढं सक्षम बनवलं की तुम्ही लोकांची मदत करू शकता? बघा, परमेश्वरनी जर आपल्याला देणाऱ्यामध्ये जर बसवलं आहे तर नक्कीच मग आपण जेवढं आपल्याला देता येईल तेवढे द्यायचं असतं आहे. कारण मी नेहमीच सांगतो आहे, माझे अनेक मित्र उद्योगपती आहेत की बघा, माझ्याकडे वरती नेण्याचा मार्ग नाही आहे. मी माझ्यासाठी जगेन, माझ्या मुलांसाठी जगेन. तेव्हा मुलांसाठी मी का विचार करू? माझी जी मुलं आहेत मी त्यांच्यासाठी विचार करेन. त्याच्यामुळं मला जेवढं शक्य होतं आहे मी आत्ता काय ते करत आलेलो आहे आणि यापुढेही करणार आहे. मला जेवढं पॉसिबल होईल तेवढी मी समाजसेवा या समाजासाठी करणार आहे. नक्कीच फार महत्त्वाची गोष्ट होती ही. बघा, कोणीच वरती काही घेऊन जाणार नाही, जितकं आपल्याला मिळतं तितकं. आणि असं कोणीतरी म्हटलं आहे की जेवढं आपण देतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळत राहतं. आपण एका फार मजेशीर ह्याच्याकडे वळणार आहोत, रॅपिड फायर प्रश्नांकडे वळणार आहोत. मी एक तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्हाला त्याचं उत्तर पटकन द्यायचं आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला आवडणारा नेता कोणता आहे? विलासराव देशमुख. विलासराव देशमुख मला खूप आवडायचे. त्यांची भाषणशैली, त्यांची भाषण करण्याची पद्धत, इवन त्यांचं राहणीमान, कशा पद्धतीने वागायचे, चालायचे, बोलायचे, मी खूप इम्प्रेस व्हायचो त्यांच्याकडे पाहून. त्याच्यामुळं माझा जे फेवरेट जे नेता आहे तो माझे विलासराव देशमुख आहेत. तुम्हाला प्रेरणा देणारं कोणतं व्यक्तिमत्व आहे जिथून तुम्हाला सारखी प्रेरणा भेटते? बघा, माझं प्रेरणा देणारं जे व्यक्तिमत्व आहे ती माझी आई आहे. माझ्या आईकडून मी खूप शिकत असतो. आत्तासुद्धा माझ्या आईला एका साईडने पॅरालाईज झालेलं आहे, परंतु अशा परिस्थितीतसुद्धा ती मग प्राणी असेल, कुत्री, मांजरं वगैरे, त्यांची कशा पद्धतीने सेवा करते ती मी बघत आलेलो आहे. इवन आत्तापर्यंतसुद्धा तिची स्वतःची तब्येत ठीक नसतो आहे, तिला धड चालता येत नाही. अशा परिस्थितीतसुद्धा एखादा जर व्यक्ती जर उन्हातान्हात जर घराच्या रस्त्यावरून जात असेल तर त्यालासुद्धा बोलून जेवू घालणारी माझी आहे. त्याच्यामुळं मला प्रेरणा देणारी व्यक्ती माझी आईच आहे. एक आवडणारा पदार्थ जे की फार आवडतं? मला जर खायला जर बोललं तर मला पुरी भाजी खायला खूप आवडतं. पुरी भाजी हा माझा फेवरेट डिश आहे. म्हणजे मला रात्री जरी तुम्ही 12-1 वाजता म्हणालात की तेजस पुरी भाजी रेडी आहे तरी ती मी पुरी भाजी आवडीने खाईन. नक्कीच. तुमच्या दिवसाची सुरुवात कुठल्या गोष्टींनी करता तुम्ही? सकाळी जेव्हा उठतो, देवपूजा वगैरे करतो. मग माझ्या भावाची मुलगी आहे, लहान मुलगी आहे एंजल, तिच्यासोबत रोज अर्धा तास खेळायचं. किंवा रात्री जेव्हा घरी जातो अर्धा तास मी तिच्यासाठी ठेवलेला असतो आणि परमेश्वरला असं पाया पडत असतो आणि विनंती करत असतो की माझं वाईट झालं तरी चालेल, पण माझ्या हातातून कुणाचं वाईट घडू देऊ नकोस. ही विनंती रोजच मी परमेश्वरापुढं करत असतो. अशा पद्धतीने मी दिवसाची सुरुवात करतो. एका शब्दात जर सांगायचं झालं तर तेजस ढाके कोण आहेत? तेजस ढाके एक इमोशनल व्यक्ती आहे की मला कुणाचं दुःख पाहता येत नाही. माझ्या ऑफिसला एखादा व्यक्ती आला, मग तो खरा असो खोटा असो, त्यांनी जर मला एखादी गोष्ट सांगली ना तर त्याचं दुःख मला ते ऐकवणार नाही किंवा त्याचे दुःख पाहू शकत नाही आणि मी त्याला मदत करूनच टाकतो. त्याच्यामुळे मी खूप इमोशनल व्यक्ती आहे, दुःख न पाहणारा व्यक्ती. एक नंतरचा प्रश्न आहे, समाजसेवक बनण्यासाठी कुठला गुणधर्म माणसामध्ये पाहिजे? बघा, समाजसेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपली नियत साफ पाहिजे. आपली जर नियत साफ असेल तर परमेश्वर आपल्याला मदत करेल. आपण कुठल्या अपेक्षेने किंवा आशेने जर समाजसेवा केली तर ती समाजसेवा होऊ शकत नाही. इवन जेव्हा मी आमच्या गावात एवढी समाजसेवा केली, माझी पत्नी निवडणुकीला उभी होती, परंतु मला असं वाटलं की आपण समाजसेवा केली, लोकांवर प्रेशर येईल, त्यांना जबरदस्तीने आपल्याला मतदान करावं लागेल, हा विचार करून मी माझ्या गावात एकासुद्धा माणसाला, माझ्या पत्नीला मतदान करा हे सांगायला गेलो नाही. वा, म्हणजे किती निस्वार्थ भावनेने ते मदत करत राहतात. तुम्ही जर आता राजकारणात आला नसता तर काय झालं असतं? म्हणजे व्यवसायामध्ये तर तुम्ही आहातच आणि समाजकारणामध्ये देखील दुसरे कुठली गोष्टी केल्या असतील? माझं एक स्वप्न होतं, कदाचित जर आमची परिस्थिती जर आर्थिक परिस्थिती जर मजबूत असली तर नक्कीच मी पोलीस खात्यामधला कुठला तरी इन्स्पेक्टर झालो असतो. जर माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती जर चांगली असली तर नक्कीच मला पोलीस होण्याचं एक माझं स्वप्न होतं. कारण जेव्हा मी वर्दीवरचे पोलीस अधिकारी बघतो तेव्हा ती मला आठवण येते. आणि जर समाजसेवक झालो नसतो आणि माझी आर्थिक परिस्थिती जर चांगली असती तर नक्कीच आज मी तुमच्यासमोर एक ACP DCP लेवलचा अधिकारी होऊन दिसलो असतो. नक्की. आज तुम्ही दिवस रात्र फिरत असता समाजसेवेसाठी किंवा आता तर राजकारणामध्ये आलात. आत्तापर्यंतचा एखादा वाईट अनुभव तुम्हाला कधी आला आहे का फिरत राहताना किंवा वावरताना समाजामध्ये? नाही, आत्तापर्यंत जेव्हा मी समाजसेवा केली मला वाईट असा अनुभव कधीच आलेला नाही. परंतु एक प्रोग्राम्सला मी गेलो होतो आणि तिथे प्रोग्राम्सला गेल्यानंतर रात्रीच्या क्रिकेट मॅचचं प्रोग्राम्स होतं, मी नाव नाही घेत,
तर पौरासमध्ये गेलो. जे सूत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितलं की उरण तालुक्यात जवळपास 11 ते 12 मोटरसायकली तेजस ढगे यांनी दिलेल्या आहेत. हे ते स्टेजवरून सांगत होते. एक मोठा उद्योगपती माझ्याकडे आला. त्यांनी टिंगल म्हणून मला म्हटलं की तेजस यावर्षी 12 दिल्यास पुढच्या वर्षी 24 दे. मला वाईट वाटलं, पण मी त्यांना त्याच भाषेत उत्तरही दिलं की शेठ, तुमच्याकडं पैसे वरती नेण्याचा मार्ग आहे, माझ्याकडे तो मार्ग नाही. त्याच्यामुळं मला जेवढं करता येईल 12 नाही 50 जरी द्यावे लागले तरी मी देण्यासाठी प्रयत्न करेन. परंतु त्यावेळी ती माझ्या मनाला लागलं होतं. नंतर तुम्ही दिली ती गोष्ट? 100% आत्तापर्यंत करतोयच मी साहेब. तुम्ही जर बघायला गेलं उरणमध्ये सर्वात जास्त मोटरसायकल असेल, दानधर्म असेल, आपणच आहोत सर. आपण देतो. आत्तापर्यंत कोणाला परत पाठवलेलं नाही साहेब मी. नक्कीच. तुमच्या आयुष्यातली अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला वाटते की नाही ती बदलली पाहिजे? मी खूप इमोशनल आहे हो. मला कोणाचं दुःख नाही बघता येत. अनेक लोक मला फसवतात, फसवून जातात. नंतर मला पश्चाताप होतो आहे. मी माझा स्वभाव बदलण्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे, परंतु तो आत्तापर्यंत माझ्याशी शक्य नाही झालं. मी अनेक वर्षापासून माझा जो नेचर आहे, एक इमोशनल नेचर आहे की मला कोणाचं दुःख बघता येत नाही. माझ्या खिशात जर 10,000 असले आणि एखाद्याने सांगलं मला 10,000ची गरज आहे, तर मी 10,000 त्याला देणारा माणूस आहे. आणि नंतर समजतो की त्यांनी आपली फसवणूक केली, मग ते दुःख होतं आहे. त्याच्यामुळे मी माझा नेचर बदलण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण माझा स्वभावच असा आहे की ते मला बदलता येत नाहीत. नक्कीच. एक मजेशीर प्रश्न आहे. जर समजा एक दिवसासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केला, तर असं कुठला निर्णय आहे तुमच्या मनामध्ये तर तुम्ही लगेच लागू कराल? बघा, हे तर तरची गोष्ट आहे, परंतु तरीसुद्धा जर अशी मला संधी मिळाली तर प्रत्येकाला रोजगार देण्यासाठी मी प्रयत्न करेन. काय, आपल्या जर महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला जर रोजगार मिळाला तर त्याचं घरदार, त्याचं शिक्षण, सर्व गोष्टी सुधारू शकतात. जर घरामध्ये जर रोजगार उपलब्ध असेल, प्रत्येकाला जर काम मिळत असेल, तर प्रत्येकाची अवस्था, आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो आणि सर्व सुख समृद्धीने राहू शकतात. आपल्या आयुष्यातला इतका मोठा प्रवास हा समाजसेवा, राजकारण, जनतेशी नाळ जोडणं, या सगळ्या प्रवासात असं कधी वाटलं का की आता खूप थकलो, आता थांबलं पाहिजे आपण? हो, 100% आहे. कारण एवढ्या वर्ष आपण समाजसेवा केली. इव्हन माझ्या बोरखार गावात असा कुठला कार्यक्रम नाही की त्या कार्यक्रमाला माझा हात लागल्याशिवाय तो कार्यक्रम होतो आहे. कुठला एकसुद्धा असा प्रोग्राम नाही. परंतु जेव्हा निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आमच्या गावातून जो निकाल आला, जो गावकऱ्यांनी मॅन्डेट दिला, तेव्हा माझ्या मनाला खूप दुःख झालं. आणि तेव्हा असं वाटलं की आता कुठेतरी ही समाजसेवा थांबवणं गरजेचं आहे. परंतु एक म्हण आहे बघा, एखाद्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये. मी हाच विचार करून पुढे कामाला सुरुवात केली. नक्की. आज तुम्ही ज्या स्थानावरती आहात, जे यश आपल्याला ईश्वराने दिलेलं आहे, या सगळ्या यशाच्या पाठीमागे अशी कुठली व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं तुम्हाला आज आभार मानायचे? बघा, हे जे काही करतो आहे, माझ्या पत्नीने मला 100% साथ दिली. मी कुठलाही डिसिजन घेतला, प्रत्येक माझ्या निर्णयामध्ये माझ्या बायकोने मला साथ दिली. तर माझ्या प्रत्येक संकटामध्ये असतील किंवा उतार चढाव असतो, माझ्या पत्नीने मला साथ दिली. मी तिचे खूप आभार मानतो. नक्कीच. आता आपण एक शेवटचा आणि मजेशीर प्रश्न विचारणार आहोत. अजित पवार की शरद पवार? बघा, मला शरद पवार साहेबसुद्धा खूप मोठे नेते आहेत. महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये त्यांचं नाव आहे. देशासाठी त्यांनी काम केलं आहे. परंतु मला कधी ती संधी मिळाली नाही त्यांच्यासोबत काम करण्याची. इव्हन माझा राजकारणाशी संबंध नव्हता. आणि मी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेलेलो आहे, ते अजितदादांचं काम पाहून गेलेलो आहे, त्यांच्यावर इम्प्रेस होऊन गेलो आहे. अजितदादा पवार माझे आयडॉल आहेत, तर नक्कीच अजितदादा पवार. नक्कीच. तेजसजी, आपला हा प्रवास आहे, हा फक्त समाजसेवेचा नाही तर संघर्षातून उभं राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी एक खरं तर प्रेरणा गोष्ट आहे. आजच्या मनमोकळ्या संवादासाठी आपण आम्हाला वेळ दिलात, त्यासाठी आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार देखील. थँक्यू.